नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना मार्च 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. तूळ राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये काही विशिष्ट बऱ्या वाईट प्रसंगांना सामना करावा लागेल. बऱ्या वाईट म्हणण्याचं कारण असं आहे की नोकरीमध्ये काही चांगले बदल संभवत आहेत. जे आपल्या नोकरीमध्ये बदल करू इच्छितात त्यांनी योग्य दिशेने आपला रिसर्च सुरू ठेवला तर या महिन्यात त्याला योग्य तुम्हाला हवं तसा बदल दिसून येतोय. त्याचप्रमाणे जे स्वतःचा उद्योग करणारे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये मोठी मोठी कामं मिळण्याची शक्यता यामध्ये चांगली दिसून येते. साधारणपणे आपल्याकडे जी काही कामाचा फ्लो आहे म्हणजे जो कामाचा ओघ आहे त्या ओघावर आपण जर नीट बघितलं तर तुम्हाला असं कळेल की आपलं नावाचं रेकमेंडेशन जे केलेलं आहे त्यावर आपल्याला कामं मिळत आहेत. म्हणजे तुम्ही एकदा केलेलं काम जे दुसऱ्यांना पसंत पडलं आहे त्यामुळे रेकमेंडेशनवर तुम्हाला काम मिळतं आहे. अशी तुमची ओळख या ठिकाणी आहे. ते रेकमेंडेशन जे तुम्हाला मिळालं आहे त्याचा तुम्ही नावलौकिक टिकवा आणि तो नावलौकिक वाढवा. म्हणजे एक बॅनर तयार होईल, तुमचं ब्रँड नेम तयार होईल आणि त्या ब्रँड नेमनी तुम्हाला कामं मिळू शकतात. म्हणून उद्योग जरी छोटा असला तरी ब्रँड नेम बनवायच्या मागे तुम्ही लागा. जे लोक मोठे उद्योग करणारे आहेत किंवा जे पार्टनरशिपमध्ये उद्योग करतात त्यांनी या महिन्यामध्ये थोडे तणावाचे प्रसंग टाळावेत. कारण पार्टनरशिप म्हटल्यावर वेगवेगळी मतं असू शकतात आणि त्या वेगवेगळ्या मतांनुसार काही गोष्टी सुसंवादाने साधता येतात. तर वादविवाद टाळून सुसंवाद ठेवा म्हणजे त्या गोष्टी तुमच्या मार्गी लागू शकतात. स्वतः तूळ राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये ॲलर्जी किंवा अन्य काही आपल्याला अशा गोष्टींच्या पासून आपल्याला त्रास असेल किंवा एखाद्या सौंदर्य प्रसाधन वस्तूंची ॲलर्जी असेल, खाण्यातनं काही ॲलर्जी असेल तर त्याबद्दल काळजी घ्यावी. कारण त्यातून होणारा त्रास जो आहे तो आपल्याला 1.5 ते 2 महिने त्रास देऊ शकतो. म्हणून ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी जरा विशेष काळजी घ्या आणि त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं घरगुती वातावरण जे आहे, कौटुंबिक वातावरण जे आहे ते नाविन्यपूर्ण राहील. नवीन नवीन काहीतरी पाककला किंवा पदार्थ घरातल्या व्यक्ती बनवू इच्छितात. त्याची एक्सपेरिमेंट करणे, विविधता आणणे, नवीन काहीतरी प्रयत्न करून बघणे खाद्यपदार्थामध्ये, अशा गोष्टीला एक उत्साही वातावरण घरात राहील. तर त्याला तुम्ही दुजोरा द्या, त्याला प्रोत्साहन द्या म्हणजे तुम्हाला आणि कुटुंबात वातावरण चांगलं राहील. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आर्थिक ओघ जो आहे तुमचा तो आर्थिक ओघ व्यवस्थित आहे. काळजी करायचं कारण नाही आहे. तुम्ही जे काही ठरवलं आहे, जे काही तुमचं आवक ठरली आहे ती या महिन्यामध्ये येणार आहे. त्यामध्ये तुम्ही टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आहे. मुलांकडे मात्र तुम्हाला या महिन्यात विशेष लक्ष द्यावं लागेल. कारण मुलं असे काहीतरी हट्ट करून बसतील की त्यांना ते समजवता तुमच्या नाकी नऊ येईल. अशा काही संकल्पना आता हल्ली टी व्हीवर बऱ्याच काही ॲडव्हर्टाईज वगैरे विविध असतात. ते बघून मुलं अशा इम्प्रेशनमध्ये जातील आणि तुमच्याकडे काही हट्ट धरून बसतील. तर योग्य गोष्ट असेल तर पूर्ण करा, पण अयोग्य असेल त्यांच्या वयानुसार तर त्यांना ते अयोग्यता पटवून द्या
आणि त्यांना समजावून सांगा. थोडंसं त्यावेळी जरी ते नाराज झाले तरी हरकत नाही, पण ती गोष्ट आत्ता हितावह नसेल तर ठामपणे तुम्हाला सांगावं लागेल, नाहीतर ते पुढे तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले मित्रपरिवार, आप्तेष्ट तुम्हाला काही आश्वासनं देतील, मदतीची म्हणा किंवा अन्य काही गोष्टींची म्हणा. तर ती आश्वासनं जी आहेत त्याच्यावर फार काही अवलंबून राहू नका. आश्वासन ऐका आणि त्यांना एवढंच सांगा, योग्य वेळ आल्यावर मी तुला फीडबॅक देईन किंवा तुझ्याकडून या मदतीची मी आवश्यकता जी आहे ती परिपूर्तता करून घेईन. त्यांना नाराज करू नका. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात कोर्टातली कामं रेंगाळतील किंवा आपापसातले हेवे दावे, भांडण तंटा असे जे काही कोर्टात गेलेल्या गोष्टी आहेत त्याचा निवाडा लागणार नाही. पैसे व्यर्थ खर्च होतील, पण तुम्ही खूप सिरियसली कुठल्या गोष्टींकडे बघू नका, कारण काळ बदलतो, ग्रहमान बदलतं. त्यामुळे आताचा परिणाम पुन्हा 4 महिन्यांनी तसाच असेल असं नाही. त्यामुळे आत्ता तुम्ही तर काही एक्सपेक्ट करत असाल कोर्टातून तुमच्या बाजूने निकाल होण्याचा, तर तो काही आता लागणार नाही आहे. तुम्ही त्यामध्ये नाराजी प्रकट होऊ देऊ नका. गुप्त शत्रू यावेळेला ॲक्टिव्ह होतील आणि तुम्हाला काही प्रमाणात तुम्हाला त्रास देऊ शकतात. म्हणून ते गुप्त शत्रू तुमच्या आजूबाजूला असणारे ओळखा आणि त्यांना योग्य अंतरावर ठेवा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.